झालं? हे पहा, आज आता आपण काय करू, तुमच्या 12वीच्या बोर्ड एक्झाम मध्ये क्वेश्चन नंबर 4 नाही का, कोणता पार्ट असतो रे हा रायटिंग स्किलचा पार्ट आहे नाही का, रायटिंग स्किल्स. आता याच्यामध्ये काय करायचंय पहिल्यांदा की व्हर्च्युअल मेसेज, आणि याला ऑर किती असतात, अजून 2 ऑर असतात. एक स्टेटमेंट ऑफ पर्पज आणि ग्रुप डिस्कशन. तर त्याच्यामधला एक जो आहे तो व्हर्च्युअल मेसेज एकदम व्यवस्थित ट्रिकनं आपण सोडवणार आहे. काय काय करायचं एवढं ध्यानात ठेवा, काय नाही करायचं ते ध्यानात ठेवा, म्हणजे आपोआप त्या ठिकाणी. आता एकदा प्रश्न त्या ठिकाणी व्यवस्थित समजून घ्या. या प्रकारचं हे टेलिफोनिक कॉन्व्हर्सेशन आहे. कोणतं आहे? फोनवर आपण बोलतो की नाही, कोणाचा फोन आल्यानंतर. मग आता रीड द कॉन्व्हर्सेशन बिटवीन, कोणामधलं कॉन्व्हर्सेशन आहे? राकेश अँड मिसेस सरकार. कोण आहे? राकेश अँड मिसेस सरकार. आता ज्यानं फोन केला त्याचं नाव आधी असतं नाही का. कोणाचा फोन आलाय रे? राकेशचा फोन आलाय. हॅलो, मे आय स्पीक टू डॉक्टर सरकार. राकेशला कोणाबरोबर बोलायचंय? सपोज समजा हा राकेश आहे, राकेशला कोणाशी बोलायचंय? डायरेक्ट इथं डॉक्टर सरकारशी त्याला बोलायचंय. ओके, पण काय झालंय? मिसेस सरकार, ही हॅज गॉन टू द हॉस्पिटल टू अटेंड द ओपीडी, मे आय नो हु इज स्पीकिंग. आता मला सांगा, राकेशने फोन केलाय, त्याला डॉक्टर सरकारशी बोलायचंय, त्याचं बोलणं झालंय का डायरेक्ट त्याच्याशी? नाही झालेलं. इथं कोण आलंय? डायरेक्ट मिसेस सरकार. मग आता यानं फोन केला, त्याला डॉक्टर सरकारशी बोलायचं होतं, पण इथं मिसेस सरकारनं तो फोन घेतलेला आहे. लक्षात आलं का बघा? म्हणजे इथं मग आता काय होईल रे? यानं राकेशनं फोन केला, मिसेस सरकारनं घेतला, आणि त्या मिसेस सरकारला यानं जो निरोप असेल तो इला दिलाय, आणि मग तिनं हा निरोप कोणाला द्यायचा आहे रे? डॉक्टर सरकारला. अशा प्रकारचा ट्रिअँगल या ठिकाणी असतो. लक्षात आलं? आता समजा तुला फोन आला, हिनं फोन केला, तुझ्यासाठी फोन केला, पण तू घरी नव्हती, मम्मीने उचलला, बरोबर आहे की नाही? मग हिला जे सांगायचं होतं ते कोण सांगणार आहे? कोण सांगणार? हिचा जो निरोप आहे तो कोणाकडे देणार? मम्मीकडे देणार, बरोबर आहे का? आणि मग मम्मी तू घरी आल्यानंतर किंवा तुला सांगणार. पण इथं व्हर्च्युअल मेसेज म्हणजे एक काल्पनिक मेसेज आपल्याला तयार करायचा आहे की मम्मीला कुठेतरी जायचं असतं, मग मम्मी चिठ्ठी लिहून ठेवणार. लक्षात आलं का? पूर्वी असायचे बघा, चिठ्ठ्या पाठवायचे, लेटर पाठवायचे, तशा प्रकारचा मेसेज. आता ते राहिलेलं नाहीये. मग आता म्हणजे याच्याशी बोलायचंय, पण अगोदर मेसेज इथं आला, आणि मग येणं व्हर्च्युअल मेसेज म्हणजे चिठ्ठी लिहून ठेवलेली आहे. बर, मे आय नो हु इज स्पीकिंग? राकेश. यस, आय एम राकेश सूद. आपल्याला इथं महत्वाच्या गोष्टी कोणत्या त्या अगोदर अंडरलाईन करून घ्या. कोण येतो? त्याचं पूर्ण नाव राकेश आहे, पण राकेश सूद आहे की नाही. आणि मग जो मेसेज आहे, काय मेसेज आहे, त्याचं काय काम होतं डॉक्टर सरकारकडं? यस, आय एम राकेश सूद, मी राकेश सूद आहे. आणि काय झालंय तो मेसेज, नेमका मेसेज आपल्याला या ठिकाणी पाहिजे. कारण माय वाईफ हॅज बीन हॅव्हिंग अ शिवर हेडेक सिन्स येस्टरडे. Since this morning, she has also developed a high temperature. I would be very grateful if the doctor could come over to our place to examine her. त्याने एकदमच सांगून टाकलं की बाबा रे, कालपासून आहे ना बायकोचं डोकं दुखतंय, आणि आज सकाळपासून तिला टेम्परेचर पण वाढलंय, आणि मला असं वाटतं की डॉक्टर आमच्याकडे येऊन, म्हणजे मी आभारी राहील की तिला तपासायला जर आले. ओके, त्याच्यानंतर मिसेस सरकार, ऑफकोर्स प्लीज लेट मी डाऊन युअर ऍड्रेस. मला तुमचा ऍड्रेस द्या. कारण ज्यावेळी डॉक्टर सरकार घरी येणार आहेत, सांगावं लागेल ना कुठं जायचं, कोणाचा फोन होता सांगाल, पण कुठला आहे तो? तर बघा, राकेश इट इज. म्हणजे आपल्याला आणखी एक महत्वाची गोष्ट कोणती भेटली इथं? हा बघ, पहिल्यांदा कोणाचा फोन होता त्याचं पूर्ण नाव, त्याचा काय मेसेज होता, त्याला डॉक्टर सरकारकडे जे काम होतं ते आपण इथं फाइंड आउट केलं, आणि तो कुठला आहे तो पत्ता. मग मिसेस सरकार, आय विल गिव्ह हिम युअर मेसेज ॲज सून ॲज ही रिटर्न्स. राकेश, थँक्यू. ओके, आता इथपर्यंत जर आपण पाहिलं तर हे काय, फक्त जनरली आपण कोणाला तरी कॉल करतो किंवा कोणाचा तरी आपल्याला कॉल येतो. आता कॉल आल्याबरोबर आपण लगेच आपलं काम सांगून टाकतो का रे? ज्या काही फॉर्मॅलिटीज आहेत सुरुवातीला, आता बघा, तो हॅलो म्हणणार,
तो फोन. मग आता ज्यावेळी ही मिसेस सरकार तिच्या मिस्टरला किंवा डॉक्टर सरकारला निरोप देणार आहे त्यावेळी ती म्हणणार आहे का तो हॅलो म्हटला मे आय स्पीक टू डॉक्टर सरकार हे सांगत बसणार आहे का? मग जे गरजेचं नाही ते पहिल्यांदा आपल्याला खोडून टाकायचे. लक्षात आलं? आणि ज्यावेळी जेवढा निरोप आहे तेवढाच निरोप आपल्याला द्यायचा आहे. मग आता बघ हे आपण खोडून टाकलं. बरं ती काय म्हटली ते पण आपल्याला तिथं लिहावं लागतं का रे? नाही. ती काय म्हटली लिहायचे का? नाही. मग ती काय म्हटली हे हॅज गॉन टू द हॉस्पिटल टू अटेंड द ओपीडी हे पण काढून टाका. मग मे आय नो हु इज स्पीकिंग. आता ती निरोप सांगताना हे म्हणणार आहे का? मी त्याला म्हणले कोण बोलत सांगा. निरोप द्यायची काही गरज नाही. निरपात हे सांगायची गरज नाही. ते जे फॉर्मल आहे ते सगळं काढून टाका. आणि तो म्हटला येस आय एम. कोण येतो? राकेश सूद. आता नाव नाही घेतलं तरी आपल्याला माहिती आहे इथं फोन कोणाचा आलेला आहे. कोणाचा आहे? राकेशचा आहे. ओके. आता त्याचा जो मेसेज आहे तो मेसेज या ठिकाणी आपल्याला ठेवायचा आहे. मग आता मिसेस सरकार जे म्हटले ऑफकोर्स प्लीज लेट मी डाऊन नोट डाऊन युअर ऍड्रेस. तुझा पत्ता लिहून दे मला. काही उपयोग आहे का? याची काही गरज नाही. तो म्हणला इट इज. मग नेमका पत्ता कोणता आहे तेवढंच आपल्याला इथे लिहायचं. लक्षात आलं का? आणि मग आता मिसेस सरकार आय विल गिव्ह हिम युअर मेसेज ॲज सून ॲज ही रिटर्न्स. हे गरजेचं आहे घरी त्याला सांगायची. मी त्याला काय म्हटले हे मेसेज मध्ये सांगायची गरज आहे का? ते घरी आले की मी तुमचा मेसेज देईन म्हटली ती, पण ते मेसेज मध्ये द्यायची गरज नाहीये. मग आता राकेश तो थँक्यू म्हटला. मग ही म्हणून का तो मला थँक्यू म्हटला? जे गरजेचं नाही ते गरजेचं त्या ठिकाणी नाहीये तेवढं आपल्याला काय करायचं? कट करून टाका. आता नेमकं काय राहिलं? जेवढा मेसेज आपल्याला द्यायचा तेवढा मेसेज राहिलाय. आणि या मेसेज मध्ये सगळ्यात महत्वाचं तर मेसेजच आहे. पत्ता महत्वाचा आहे. आणि कधी कधी काय होतं समजा राकेश यांचा कोण आहे वगैरे ते दिलं जातं तर त्याचं त्याच्याशी असलेलं रिलेशन तेवढं ठेवा फक्त. पण जे गरजेचं नाही तेवढं आपल्याला पहिल्यांदा कट करायचे. मग व्हर्च्युअल मेसेज मध्ये सगळ्यात महत्वाचं पहिली स्टेज कोणती? एकदा असा जर फोन कॉल आला तर तो फोन कॉल काय करायचा रे? पाहायचा. आणि जे अनावश्यक आहे निरोप सोडून मेसेज सोडून जेवढं अनावश्यक आहे तेवढं सगळं कट करून टाकायचं आणि मेसेज त्या ठिकाणी ठेवायचं. लक्षात आलं? आता हा फोन झाल्यानंतर एक सिच्युएशन तुम्हाला देतात तर इथं पहा. आता फोन कोणी उचलणार आहे? हा फोन करणारा, ही फोन उचलणारी आणि फोन ज्याच्यासाठी आहे तो इकडे असतो. कळलं का? हा सा ट्रिअँगल आहे तो. मग फोन कोणी उचलला? मिसेस सरकारनं. आणि व्हर्च्युअल मेसेज मध्ये जी व्यक्ती फोन उचलते तिला कायम काहीतरी काम निघतं बघा. मग मिसेस सरकार हॅड टू लिव्ह फॉर द स्कूल वेअर सी टीचेस. फोन झाला आणि तिला शाळेत जायचं होतं. ठीक आहे ना? सो शी रोट अ मेसेज फॉर हर हजबंड. म्हणून तिनं तिच्या हजबंडला मेसेज लिहिला. म्हणजे बघा प्रत्यक्षात व्हर्च्युअल मेसेज 4 मार्कासाठी तुम्हाला येणार आहे. किती मार्कासाठी येणार आहे? 4 मार्कासाठी येणार आहे. परंतु त्याच्या अगोदर बऱ्याच गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी करायच्यात. आणि म्हणून तिनं मेसेज तिच्या हजबंड साठी लिहिलेला आहे. ड्राफ्ट द मेसेज इन नॉट मोर दॅन 50 वर्ड्स. आता काही येडे काय हे 50 शब्द मोजीत बसत आहेत त्याच्यातच 5 मिनिट घालू नका. मोजायची काही गरज नाहीये. आपोआप तो मेसेज त्या ठिकाणी तुमचा त्या पद्धतीनं होऊन जाईल बघ. लक्षात आलं? आता ओके. आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं रे? जे नकोय ते आपण लगेच काढून टाकू. ओके. आता कोणतं कोणतं नकोय जेवढं गरजेचं आहे तेवढंच आपल्याला या ठिकाणी ठेवायचंय आणि बाकीचं आपल्याला काहीच गरज नाहीये त्याची. लक्षात आलं? सिच्युएशन मिसेस सरकारला जायचं होतं आणि म्हणून तिनं त्या ठिकाणी काय केलं रे? हा ओके. आता याची काही गरज नाही. ज्याची गरज नाही ते आपल्याला काढून टाकायचे. फक्त मेसेज आपल्याला या ठिकाणी ठेवायचा आहे. ओके. आता पहा एवढाच मेसेज आपला त्या ठिकाणी आहे. पत्ता त्या ठिकाणी आहे. पत्ता ध्यानात ठेवा जो आहे तो पत्ता. हा ओके. आता मला सांगा मग असं लिहून द्यायचं आहे का व्हर्च्युअल मेसेज? नाहीये. तर मग व्हर्च्युअल मेसेज या ठिकाणी हा मेसेज काय करायचा? प्युअर करायचा. आता प्युअर करायचं म्हणजे काय करायचं रे? बघा इकडचे जे शब्द आहेत समजा त्याच्यात जर आय असेल तर त्याचं ही शी करा.
लेडी लेडा पाहून घ्यायचं आहे की नाही. लेडी लेडा कळतं का? लेडी बाय माणूस गडी माणूस, त्याच्यानुसार ही सी करा. मी जर आलं तर ही मर करायचंय, माय आलं तर ही जर, आवर जर आलं तर युअर देअर. लक्षात आलं का? आवर जर आलं तर युअर देअर. मग आता त्याचं युअर कधी करायचं? ज्याला फोन आला तो जर त्याच्यामध्ये असल तर त्याचं युअर करा, त्याच्यासाठी असेल आवर तर युअर करा. आणि जर ज्याला फोन आला त्यासाठी असेल तर त्याचं देअर करा. त्याच्यानंतर ही शी आणि नाव जर आलं तर त्याचं यू करा. ते जर हिम हर आणि ऑब्जेक्ट मध्ये नाव आलं, आता इथं पहा परत सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट कधी म्हणायचं या यूला? सब्जेक्ट कधी म्हणायचं? जर ते व्हर्बच्या अगोदर यू म्हणजे असेल तर त्याला सब्जेक्ट म्हणा, आणि व्हर्बच्या नंतर असेल तर ऑब्जेक्ट म्हणायचं. लक्षात आलं? त्याच्यानंतर हिम हर आणि नावाला यस आलं, ज्याला फोन आलाय त्याच्या नावाला यस आलं तर काय करायचं? त्याचं युअर. आणि जर कुठं तुम्हाला वुड लाईक दिसलं तर त्याचं वॉन्ट्स करायचं. मग आता पहिली गोष्ट अनवॉन्टेड आपल्याला काढून टाकायचंय, आणि दुसरी गोष्ट कोणती रे? की हे शब्द बदलून घ्यायचे. लक्षात आलं? आता इथं पहा, आता इथं राकेश सूद नाव आहे. आता मायचं काय होईल मला सांगा. आता तुम्ही जर असं माय वाईफ ठेवलं तर तुमची बायको होईल, ते तुमचा काही संबंध आहे का त्याच्यात? माय वाईफ कोण म्हणलाय? राकेश म्हणलाय. राकेश सूद लेडी आहे का लेडा आहे? अरे कोण आहे? लेडा म्हणजे गडी माणूस आहे. मग त्याचं मायचं काय होतं एकदा लक्षात घ्या, हिज आणि हर होतं. मग तो तर जेंट्स आहे, मग त्याचं काय होईल रे इथं? आधी प्युअर करा हा मेसेज. ओके, हॅज बीन हॅव्हिंग म्हणजे ते शब्द तिकडचे शब्द इकडचे आलेत का पाहायचं, इकडे करायचे, पण इकडचे परत उलटे तिकडे करायचे नाही. मग तेवढे शब्द फक्त पाहून घ्या. अ सिव्हिअर हेडेक, सिन्स येस्टरडे, सिन्स दिस मॉर्निंग, शी. आता तुम्हाला शीच यू करा असं सांगितलंय, पण हे शी ज्याला फोन आला त्याच्याविषयी आहे का? तो डॉक्टर सरकार आहे म्हणून ते बदलणार नाही. हॅज ऑल्सो डेव्हलप्ड हाय टेम्परेचर. आय वुड, बोला आयचं. व्हेरी गुड. हा, वुड लाईक, वुड बी व्हेरी ग्रेटफुल इफ द डॉक्टर, हवे नाव आलं. ज्याला फोन आला त्याचंच नाव आहे की नाही? डॉक्टरचं नाव काय? मग त्या म्हणतो मी डॉक्टर सरकार म्हणा, नाही तर डॉक्टर म्हणा. मग त्या नावाचं काय होतं रे? सब्जेक्ट म्हणून आलेलं. हा बघ, कुड कमच्या आधी म्हणजे या वर्बच्या आधी आहे, आणि वर्बच्या आधी आलं म्हणजे ते सब्जेक्ट आहे, आणि मग सब्जेक्ट म्हणून जर नाव आलं तर त्याचं काय होईल? यू. दिले होते इथंच, चिडमिड होईल बघा जरा. काला झाला तरी काय अडचण? काला करते की नाही? तरी गेलो आज प्रॅक्टिकल करून पहा. थोडंसं चिवडून घ्यायचं. आणखी चिवडला आणखी टेस्टी लागतो. आणखी चिवडलात काय होतं रे? आणखी टेस्टी. सगळं चिवडून झाल्यावर धरग तुला एक गोळा जमन का? येशील का सृष्टी? नाही. मग इथं आपण केलेला काला आपल्याला टेस्टी लागणार, बाकीच्यांचं जाऊ द्या. ओव्हर आवर, ओव्हर टू आवर प्लेस. आता आवर मध्ये ज्याला फोन आलाय तो आहे का रे? डॉक्टर सरकार आहे का आवर प्लेस मध्ये? तो जर असता तर आपण युअर केलं असतं, पण तो नाहीये, म्हणून आवरचं इथं काय होईल? समजलं का? बघा, आवरचं युअर कधी करायचं? ज्याच्यासाठी फोन आलाय तो जर त्या आवर मध्ये असेल तर त्याचं युअर करा, पण तो जर त्याच्यामध्ये नसेल तर त्याचं काय करायचं? देअर टू एक्झामाइन हर. आता आणि राहिला काय रे? हा पत्ता. याच्यात काही बदल करायची गरज आहे का रे? काही गरज नाहीये. आता मला सांगा, कोणाला काही अडचण आहे का? ओके, मग काय काय केलं मला सांगा आतापर्यंत. अजूनही आपला व्हर्च्युअल मेसेज रेडी झालेला नाही का? झालाय? नाहीये. आपण काय काय केलं मला सांगा. पहिल्यांदा आपण व्हर्च्युअल मेसेज पाहून घेतला. फोन करणारा 1 नंबरला असतो, ज्याला फोन आला तो इकडे 2 नंबरला असतो, आणि ज्यानं फोन उचलला तो 3 नंबरला असतो. 3 नावं आहेत आपल्याकडं, आणि ते 3 नावं जर आपण व्यवस्थित याच्यामध्ये प्लेस केले, आता फॉर्मॅट मध्ये आपल्याला व्यवस्थित त्या ठिकाणी काय लिहिता आला पाहिजे रे? व्हर्च्युअल मेसेज. सो लेट अस स्टार्ट. 4 मार्क त्या ठिकाणी निश्चितपणानं पडून जातील. ओके, आता पहा, आता आपण काय करू बघा, की पहिल्यांदा आता या ठिकाणी
व्हर्च्युअल मेसेज नेमकं कसा लिहायचा त्या पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी जायचंय. ओके, पहिल्यांदा काय करा रे, व्यवस्थित त्याला आखून घ्या. ओके, फार तर असं इकडनं असं आखून घ्या. आता ह्या पण जसं जसं खाली येईल मेसेज तसं हे पुसून घेऊ, ज्याची गरज संपली ते काढून टाकू. ओके, आणि बघा परीक्षेमध्ये एवढा वेळ पण तुम्हाला त्या ठिकाणी लागणार नाहीये. तर पहिली गोष्ट आपल्याला काय करायचंय, डेट टाकायची. आता डेट म्हणजे लग्न तारखेसारखी नाही टाकून द्यायची आहे. 12/5/98 माझी लग्नाची तारीख आहे की नाही. तर अशी लग्न तारखेसारखी इथं तारीख टाकायची नाहीये. समजा तुमचा पेपर आहे 11 तारखेला आहे, कोणती टाका. आता काही बावळे कसे माहितीये का, एकानं 11 टाकली, मागच्यानं लगेच जे बदलायचं काय तेवढं बदला, है की नाही. 11 फेब्रुवारी 2025 आणि त्याच्यानंतर काय करा, टाइम टाका. मग टाइम याच्या खाली टाकला तरी चालतो किंवा इकडे टाकलं तरी चालतं. आता तिला कुठं जायचं होतं, शाळेत जायचं होतं, है की नाही. शाळा जनरली किती वाजता, त्याच पद्धतीचा वेळ त्या ठिकाणी तुम्ही टाकून द्या. आता तुम्ही म्हणता आपली 12 वाजता, ठीक आहे. ज्या अंदाजे टाइम, मॉर्निंग वॉकला जायचं असलं सकाळी, ऑफिसला जायचं असेल 9-10चं टायमिंग त्यानुसार त्या फोन उचलणाऱ्याला कुठं जायचं याच्यानुसार ठरवा. या दोन गोष्टी कोणाला काही अडचण आहे. आता पहा, ज्याच्यासाठी मेसेज आलाय त्याचं नाव 1 नंबरला लिहायचं. कोणासाठी आलंय, हा, आणि आता हा मेसेज कोणी कोणाला लिहिला याच्याशी महत्व नाहीये. आणि मग असं याची लिहिताना याच्यामध्ये आव जावं वगैरे घालायची गरज आहे का, नाही. तुम्ही म्हणता डॉक्टर सरकार मिसेस सरकारचा हजबंड आहे आणि मग हे तर नावाने चालतंय. मग इथं ज्याच्यासाठी मेसेज आला त्याचं डायरेक्ट काय करा, नाव लिहून टाका. बघा बरं का, या सगळ्या गोष्टीला तुम्हाला मार्क आहे आणि कंटेंटला 2 मार्क आहे त्याच्यामध्ये. लक्षात आलं का. आता इथपर्यंत कोणाला काही अडचण आहे का. पहिल्यांदा मी डेट टाकलीये, टाइम मी 7:30 टाकला म्हणजे 7:30 जेव्हा असं काही मागे पुढे होईल. डॉक्टर सरकार हे नाव मात्र जे तुम्हाला पेपर मध्ये दिलंय ते लिहा. आता ज्यानं फोन केला त्याचं नाव येईल. कोण आहे, कोणी फोन केलाय, अभय नाव येतं, व्यवस्थित ते नाव त्या ठिकाणी लिहून टाका, राकेश सूद. ओके, कॉमा द्या. कुठला येतं, जर पत्ता दिलेला असेल तर पत्ता टाका, पत्ता दिलेला असेल तर पत्ता टाका. तर पत्ता या ठिकाणी काय दिलेला आहे, फ्रॉम म्हणायचं. आणि काय रे पत्ता, B49 न्यू कॉलनी. लक्षात आलं बघा, इथपर्यंत काही अडचण आहे का. हा, आता कोणताही व्हर्च्युअल मेसेज असा जर फोन कॉल आला तरच कॉल्ड अप टू, सॉरी सांगायचं ना आधी, हा थोडं वर गेलो आपण, हा इथे या. ओके, राकेश सूद फ्रॉम B49 न्यू कॉलनी. ओके, आणि मग तिथं काय म्हणायचं रे, कॉल. आता या कॉल्ड ऐवजी आपल्याला काय लिहिता येतं रे, कॉल्ड ऐवजी इथं रँग अप सुद्धा म्हणता येतं. ओके, असं जर टेलिफोन कॉल आलेला असेल तर, कॉन्व्हर्सेशन आलेलं असेल तर कॉल्ड अप टू से दॅट. ओके, इथपर्यंत कोणाला काही अडचण आहे. म्हणजे बघा, आता कोणताही, आता फोन कॉल बदलल बघा, पण त्याच्यामध्ये हे तुम्हाला कॉल्ड अप टू से दॅट. ओके, इथपर्यंत आपल्याला कंपल्सरी आहे. आता काय करायचं, जो मेसेज आपण प्युअर केलेला आहे, कोणता मेसेज आहे इथं, अबे इथून मेसेज सुरू झाला. मग आता माईचं जे बदल करून लिहिलेले आहेत ते बदल आपल्याला त्या ठिकाणी करायचे आणि लिहून टाकायचे. मग हिज वाईफ हॅज बीन having a severe headache. काय झालेलं आहे तिला, हेडेक झालेला आहे, डोकं दुखत आहे बिचारीचं. शिवा हेडेक सिन्स येस्टरडे, जसाच्या तसा लिहून टाका. सिन्स दिस मॉर्निंग,
आणि हे बघा, ज्याला सिस्टमॅटिक आणखी काही शब्द कमी करून लिहिता येतील, त्याच्यातले काही शब्द तयार करता येतील, परंतु ज्याला अजिबातच काही प्रॉब्लेम आहे, पूर्ण प्रॉब्लेम आहे, कसं लिहायचं हे विषय नाहीये, तर ही विल इझिली गेट मार्क्स. लक्षात आलं? आता आपण फक्त काय करतोय, जेवढे बदल केलेत ना तेवढे बदल त्या ठिकाणी पाहतोय. बघ, मॉर्निंग शी हॅज ऑल्सो डेव्हलप्ड अ हाय टेम्परेचर. नोट डाऊन केलं पाहिजे सगळ्यांनी, आहे की नाही? आता पुढं काय रे, परत आता आईचं काय झालं, ही. ओके, मग याच्यामध्ये आहे तसा मेसेज त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, इथं खडून काढायचं आहे. बर, ही वुड बी व्हेरी ग्रेटफुल इफ you could come over to their place to examine her. आता बघा, आपलं याच्यातलं काम संपलं. म्हणजे तोच फोन कॉल आपल्याला या ठिकाणी व्यवस्थित तोच लिहायचा आहे, फक्त त्याच्यामध्ये बदल करायचे. लक्षात आलं? मग आता तुमचा ओके, आता इथं बघा, ज्याच्यासाठी फोन आला होता त्याचं नाव आपण 1 नंबरला इथे घेतलंय. ज्यानं फोन केला होता त्याचं नाव इथे यायला पाहिजे, आणि ज्यानं फोन उचलला त्याचं नाव इथे येईल. कोणी उचलला रे फोन? मिसेस. हा, आता बरेच जण इथं मी पाहतो की युअर्स लव्हिंगली, युअर्स फेथफुली, असं काहीही लिहायचं नाही. तर या पद्धतीनं हा जो तुमचा बॉक्स आहे त्याला त्या ठिकाणी पुन्हा क्लोज करून घ्या, आणि हा तुमचा 4 मार्कासाठी व्हर्च्युअल मेसेज आहे. कोणाला काही अडचण आहे का बघा? मग काय केलंय आपण, वर डेट महत्वाची आहे, तिकडं टाइम महत्वाचा आहे. ज्याच्यासाठी फोन आला त्याचं नाव इथं राहील. कुठं राहील? 1 नंबरला ते नाव राहील. ज्याने फोन केला होता त्याचं नाव 2 नंबरला राहील, आणि ज्यानं फोन उचलला होता, ज्यानं मेसेज दिलाय, हा व्हर्च्युअल मेसेज हिनं कोणाला दिला? डॉक्टर सरकारला दिला. नेमकं काय काम होतं त्या पद्धतीचा तो मेसेज आहे. लक्षात आलं? आता बघा, अशाच प्रकारचं आणखी एक उदाहरण आपण याच्यामध्ये सोडू, हे तुम्ही सोडू शकाल. ओके, हे पहा, आता आणखी एक फोन कॉल आपण आता यू कॅन सॉल्व इट, तुम्ही सोडू शकता. जे आपण मागच्या म्हणजे अगोदरचा आपण घेतलेला होता फोन कॉल, तसाच एक फोन कॉल आपण दिलाय, आणि इट इज फॉर प्रॅक्टिस. मग आता मला सांगा, कोणी फोन केलेला आहे? ट्रिअँगल कसा आहे तो पहिल्यांदा पहा. फोन कोणी केलेला आहे? आशना. अबे 1 नंबरला तिनं फोन केलेला आहे. कोणासाठी केलेला आहे ते नाव इकडं असतं 2, आणि फोन कोणी उचललेला आहे? 3. लक्षात आलं? मग आपल्याला मेसेज लिहिताना याचा क्रम कसा करायचा असतो? अबे या क्रमाने लिहायचं, 2, 1 आणि 3. म्हणजे 2 नंबरचं नाव म्हणजे तिकडचं नाव आपल्याला इथं लिहायचं, हे नाव आपल्याला इथं लिहायचं, आणि 3 नंबरचं नाव इथं लिहायचं. लक्षात आलंय? असा जो ट्रिअँगल आहे त्या पद्धतीने आपल्याला करायचंय. तर व्हर्च्युअल मेसेज करताना सगळ्यात महत्वाचा हा 4 मार्काला आहे. हे 4 मार्क तुमचे बोर्ड एक्झाम मध्ये एकदम फिक्स होतील. पण उगाचच काही लिहून उपयोग आहे का? नाहीये. तर मग याच्यासाठी काय करायचं, असा जर फोन कॉल आला, आता हा झाला, म्हणजे व्हर्च्युअल मेसेज टोटल तुम्हाला 3 प्रकारे विचारला जातो. एक तर असा फोन कॉल तुम्हाला देतात, त्यावेळी आता मी सांगितलं या ट्रिकनं तुम्हाला तो सोडवायचा आहे. दुसऱ्यांदा नुसतं असे पॉइंट्स देतात आणि त्याच्यावरनं तुम्हाला तो व्हर्च्युअल मेसेज तयार करायचा आहे. आणि तिसऱ्यांदा एक सिच्युएशन देतात. यू आर गोइंग टू अटेंड द नॅशनल प्रोग्राम, सो राईट अ लेटर, write a virtual message to your friend
telling him about your absence. तुम्ही ऍबसेंट राहणार आहात, तुम्ही कॉलेजला जाऊ शकणार नाही, त्यासाठी मित्रांनो म्हणजे तिथं पॉइंट देत नाहीत किंवा फोन कॉल वगैरे नसतो, तरी आपल्याला म्हणजे या 3 प्रकारचे जे आहेत ते पुढच्या याच्यामध्ये आपण ते राहिलेले 2 प्रकारचे एकाच वेळी त्या ठिकाणी ते आपण घेणार आहोत. तर मग आजचा आता हा फोन कॉल आपला क्लिअर झाला पाहिजे. मग मला सांगा बरं आपण काय काय सांगितलंय. पहिल्यांदा जे नको आहे ते आपल्याला कट करायचं, लक्षात आलं. मग काय काय नको आहे. मग आशनाचा फोन आला, हॅलो मे आय स्पीक टू रणजित प्लीज. मग मिस्टर सिंग म्हणणार आहे का, ती मला असं म्हटली हॅलो मे आय स्पीक टू, हे मेसेज मध्ये सांगायची गरज आहे का. जी अंदर की बात आहे ते तुम्ही कोणाला सांगताय का. जे महत्वाचे तेवढेच घरी सांगता, सगळं घरी सांगत का, नाही सांगत आहे. तुमची काय चर्चा झाली कोणी सांगत नाही, महत्वाचं सांगतो. मग याची काही गरज नाहीये. मिस्टर सिंग, रणजित इज गेटिंग रेडी फॉर स्कूल, मे आय नो हु इज स्पीकिंग. तो आवरतोय, कोण बोलतोय. मग ती काय म्हणते, माय नेम इज आशना. काय नाव आहे तिचं, आशना. इथं आशना आहे, इथं आशना आहे, कोणता एक ठेवा. ओके, आय एम. मग ती कोण आहे, तर हा बाई हे गरजेचं आहे, रणजित क्लासमेट. म्हणजे आपल्याला काय भेटलं, एक भाग आशना कोण आहे ते भेटलं. कोण आहे रे आशना, रणजितची क्लासमेट आहे. चला पुढं, हॅलो आशना. मग मिस्टर सिंग आता निरोप देताना सांगणार आहेत का रे मी तिला हॅलो आशना म्हणलो, नाही म्हणणार आहे, ते काढून टाका. आता आय एम रणजित फादर, मी रणजितचा बाप आहे, काही मेसेज आहे का, हीची गरज नाही. मग आशना हॅलो प्लीज आस्क हिम. आता या प्लीज आस्क हिमचं आहे ना एवढं, हे तर करायचंय आपल्याला, पण याचा इफेक्ट जर तुम्हाला त्याच्यामध्ये देता आलं तर पहा, प्लीज आस्क हिमचं रिक्वेस्टेड हिम तुम्ही करू शकता. काय लिहिताना, व्हर्च्युअल मेसेज लिहिताना त्याचं काय करू शकता, कॉल्ड अप टू से दॅट अँड रिक्वेस्टेड दॅट, कॉल्ड अप टू से अँड रिक्वेस्टेड दॅट. जर प्लीज इथं आलं मेसेज मध्ये, जर काय आलं प्लीज, तर रिक्वेस्टेड हिम असं रिक्वेस्टेड यू होईल इथं, आता नाही का. तर रिक्वेस्टेड हा शब्द त्या ठिकाणी बघा. तर आपला मेसेज कोणता आहे तो आधी काढून घ्या. चला, टू पासून मेसेज सुरू झालाय. टू ब्रिंग हिज नोटबुक टू स्कूल टुडे, आय वॉज ऍबसेंट फ्रॉम ड्यू टू इलनेस, आय वुड लाईक टू सी द नोट्स फॉर विच आवर ओके बायोलॉजी टीचर गेव टू द क्लास ड्युरिंग माय ऍबसेन्स. एवढा मेसेज आपल्याला भेटलाय. आय विल डेफिनेटली डू दॅट, मी ते करल, याची काही गरज नाही. त्याच्यानंतर सिन्स मिस्टर सिंग हॅड टू गो फॉर हिज मॉर्निंग वॉक. कुठं जायचं हे कशासाठी पाहिजे, तुमची वेळ महत्वाची. काय महत्वाची आहे, त्याच्यानुसार तुम्हाला ती वेळ ऍडजस्ट करायची आहे. आणि मग मेसेज 50 शब्दापेक्षा जास्त नको आहे वगैरे या गोष्टी त्या ठिकाणी, म्हणजे शब्द मोजत बसायची गरज नाही. आता पहा, आता तुम्ही करू शकता. ओके, आता मला सांगा, हे आपण काय करू, ज्याची गरज नाही इकडचं हे काढून टाकू आणि मेसेज या ठिकाणी इथं खाली घेऊ. ओके, आता आपल्याला मेसेज सुरू करायचा आहे. मला सांगा, वर तुम्ही ज्यावेळी याचं क्वेश्चन नंबर 4A व्हर्च्युअल मेसेज असं टाकणार आहे, फक्त आन्सर वगैरे म्हणायचं, क्वेश्चन पेपर मध्ये लिहित बसायचं नाही. मग क्वेश्चन पेपर मध्ये आपल्याला काय करायचं रे, पहिली गोष्ट आपल्याला त्याची एकदा बाउंड्री फिक्स करून घ्या, किंवा तुम्ही कुठून कुठपर्यंत लिहिणार आहे तेवढं एकदा त्या ठिकाणी फिक्स करा, आणि त्याच्यामध्येच तुमचा मेसेज त्या ठिकाणी आला पाहिजे. लक्षात आलं बघा. मग आता काय करायचंय आपल्याला, पहिलं सांगा काय सांगितलं होतं मी, काय लिहायचं, इकडं डेट लिहायची. कोणतीही एक डेट लिहा, फक्त ती व्यवस्थित लिहा. समजा आता मी परत एकदा 11 फेब्रुवारी 2015 मॉर्निंग वॉकला जायचंय, म्हणजे काय असलं पाहिजे रे, सकाळची वेळ आहे. मॉर्निंग वॉक कधी आहे, सकाळची वेळ. मी काय केलंय, फक्त आता इकडं डेट टाकली आहे, तिकडं टाइम टाकलाय, कुठंतरी एक फॉर्मॅट, या ट्रिकनं तुम्ही जा. आता मला सांगा, ज्याला फोन आलाय त्याच्या नाव कुठं घ्यायचं, वर घ्यायचं. काय त्याचं नाव, ज्याचा फोन आला ते इथं घ्या. कोणाचा फोन आला, आशना कोण आहे, आशना कोण आहे, इथं दिलंय रणजित क्लासमेट, कुठे इथं आहे. मग मला सांगा, आता या मेसेजला आपण एकदा प्युअर करून घेऊ. मग रणजित, ज्याला फोन आला त्याच्या नावाला यस लागलं, काय होईल त्याचं, इथपर्यंत काय अडचण आहे कोणाला, युअर
क्लासमेट. ओके, आता पहा, आता हा मेसेज आपण एकदा क्लिअर करून घेऊ. चला सांगा. ही झालं. ही झालं. हीच काय होईल सांगा. हीच कुठे आहे? सॉरी, इथं आहे ना, इथं हिम नाही, इथं हीज आहे. हा, अगं इथं हीज आहे, तर हीच काय होईल? बोला पटपट. युअर. हा, युअर बायोलॉजी नोटबुक टू स्कूल टुडे. हाय कितपर्यंत काही? आता आयचं काय होतं रे? ही शी. मग आशना लेडी आहे कल्याणा, लेडी आहे, मग त्याचं काय होईल? शी. ड्यू टू इलनेस. आय वुड लाईक टू. आयचं परत एकदा काय होईल? शी. आणि आता वुड लाईकचं काय घ्या म्हटलंय रे? वॉन्ट्स घ्यायचं. वुड लाईक करायचं, वॉन्ट्स टू सी द नोट्स विच आवर. आता मी आवरचं काय काय करायला सांगितलेलं आहे? आवरचं आपल्याला युअर किंवा देअर करायचंय. देअर कधी करायचंय? ज्याला फोन आला तो जर त्यात नसल त्यावर मध्ये तो देअर करायचंय. पण ज्याला फोन आलाय तो जर त्याच्यामध्ये असल तर काय करायचं भाऊ? सांग ना. युअर. काय करायचं? युअर. मग इथं काय झालं रे? युअर. बायोलॉजी टीचरचं काही होईल का? कारण त्याच्यात दिलंच नाही. गेव टू द क्लास ड्युरिंग माय. फोन कोणी केलाय? आशना. आशना लेडी ऐकल्याला, लेडी. काय होईल रे मग? माहिती काय होतं? ही जर होते ना, मग लेडी म्हणल्यावर हर होईल. अनल्याला म्हणलं. आता काही राहिलं का? परत एकदा चेक करा. इथं प्लीज आहे, त्याचा इफेक्ट आपल्याला इकडे द्यायचं, ते मी सांगतो कसं लिहायचं. आता झालं का? परत मगाशी मी काय सांगितलं होतं? कॉल्ड अप टू से अँड रिक्वेस्टेड यू. रिक्वेस्टेड का आलं? लक्षात आलं का? इथं प्लीज आलं म्हणून लिहिलं तर लिहायला नाही लिहिलं तरी चालतंय. दॅट. आणि आता काय करायचं मला सांगा? आता बाकीच काही राहिलंय का? इथपर्यंत आपण आलोय. आता आपल्याला फक्त काय करायचंय? जो मेसेज आपण प्युरिफाय केलाय तो मेसेज इथं लिहून टाकायचा आहे की नाही? युअर बायोलॉजी. फक्त वरचं पाहून इथं खरडून काढायचं. तुमचा व्हर्च्युअल मेसेज रेडी होईल. टू स्कूल. ओके, टू स्कूल टुडे. बोला बोला. शी वॉज ऍबसेंट फ्रॉम स्कूल. हा, फ्रॉम स्कूल ड्यू टू इलनेस. आणि आईचं परत शी झालं. शी वॉन्ट्स. जेवढा मेसेज आहे, फोन कशासाठी आला होता तेवढा फक्त व्हर्च्युअल मेसेज मध्ये चिठ्ठी लिहायची. लक्षात आलं का? चिठ्ठी लिहायची. आता युअर का केलं रे? आवरचं. बायोलॉजी टीचर तिचा पण आहे आणि त्याचा पण आहे की नाही? बायोलॉजी टीचर गेव टू द क्लास ड्युरिंग हर ऍब्सेन्स. कोणाला इथपर्यंत काय अडचण आहे बघा? काहीच मनाने केलेलं नाही तुम्ही. इथं डेट टाकली आहे, तिकडं टाइम टाकलाय, त्याच्यानंतर आपण मेसेज प्युरिफाय करून घेतलाय. फक्त नको असलेलं कुठलंय? मेसेज प्युरिफाय केलाय म्हणजे इकडचे शब्द इकडचे करून घ्या. ओके, शब्द इथं दिलेले आहेत. आणि त्याच्यानंतर या ठिकाणी फोन कोणी उचलला? कोणी उचलला रे? कोणी उचलला? मिस्टर सिंग. आणि एवढं लिहून झालं की तुमचं या ठिकाणी त्याला क्लोज करून घ्या. तुमचं उत्तर रेडी झालं. आता कोणी म्हणाल एवढ्या एवढ्याला 4 मार्क आहेत का? तर ही जी ट्रिक आहे, ही जी कला आहे, हिलाच तुम्हाला त्या ठिकाणी 4 मार्क आहेत. तुमचं कंटेंट म्हणजे काय? ह्यातलं सगळं मटेरियल जे निरोप आहे तो सगळा जसं सांगितलंय का? सर्वनामातले बदल वगैरे केलेत का? किंवा बाकीच्या गोष्टी फॉर्मॅटमध्ये लिहिल्यात का? याला त्या ठिकाणी 4 मार्क आहेत. म्हणजे एकदम कमी लिहायचं आणि जास्तीत जास्त मार्क असा हा टॉपिक त्या ठिकाणी आहे. तर अशाच प्रकारचं वेगवेगळ्या प्रकारचं व्हिडिओ आपण त्या ठिकाणी
या रायटिंग स्किलवर निश्चितपणानं त्या ठिकाणी आणणार आहोत. आणि जर याच्यात काही अडचण असली तर कमेंटमध्ये कळवा. आवडलं तर लाईक करा, नाही आवडलं तर नका करू, है की नाही? ओके, तर ठीक आहे, परत फिर मिलेंगे ब्रेक के बाद. थँक्यू.